हरवलेलं परत मिळेल जर तू हरला नाहीस तर. तुझं कर्म करत राहा, फळ मी देईन. मन शांत ठेव, देव तुझ्या पाठीशी आहे. मी आहे हेच पुरेसं आहे. सत्य आणि श्रद्धा यांची वाट सोडू नकोस. रडू नकोस. तुझ्या अश्रूंमागे माझं पाठबळ आहे. हसून संकटांशी सामना कर, त्यामागे माझा आशीर्वाद असतो. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनेलवर. डोळे बंद कर, श्वास घे आणि ऐक. कुणाचं ऐकावं? जगाचं नाही, समाजाचं नाही, तुझ्याच अंतरात्म्याचं आणि त्या अंतरात्म्यातून येणाऱ्या स्वामी समर्थांच्या वाणीचं. आजचा दिवस एक नवीन सुरुवात असेल जर तू आतून ऐकलंस तर. प्रत्येक माणसाच्या जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा तो थांबतो, विचार करतो, पुढे काय? भविष्य बाहेर नाही, ते आपल्या आत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू स्वतःला ओळख. परमेश्वर आतच आहे. त्याचं ऐकायला शिकलास तर जग तुझं ऐकेल. डोळे बंद करून दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने कर, कारण हीच खरी दिशा आहे. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नाही. श्रद्धा म्हणजे स्वतःवर आणि परमेश्वरावर असलेला गाढ विश्वास. स्वामी समर्थांची आराधना करणाऱ्याच्या जीवनात अडथळे असतात, पण मार्गही असतो. डोळे बंद करून स्वामींना हाक मार आणि बघ, आतून आवाज येईल, भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. डोळे बंद केल्याशिवाय आतलं काहीही दिसत नाही. ध्यान म्हणजे देवाशी संवाद. स्वामी म्हणतात, शांत हो, मग मी तुला मार्ग दाखवेन. जर तू आज पूर्ण विश्वासाने फक्त 24 तास या उपदेशांनुसार वागलास तर तुझ्या घरात, तुझ्या कुटुंबात, तुझ्या मनात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव आहे, कल्पना नाही. आणि हा चमत्कार तू आजच पाहणार आहेस. चमत्कार म्हणजे अचानक काहीतरी वेगळं, सुंदर आणि अप्रत्याशित घडणं. पण ते अशक्य नसतं, ते विश्वासाने शक्य होतं. विश्वास, श्रद्धा आणि कृती ही चमत्काराची त्रिसूत्री आहे. आजपासून ती तिन्ही अंगीकार आणि बदल घडव. स्वामी समर्थ म्हणजे जिवंत देवता, हजारो भक्तांनी अनुभवलेला कृपा प्रसाद. या 24 तासांत फक्त 5 गोष्टी करा. प्रत्येक तासाला जय जय रघुवीर समर्थ असा जप करा. सकाळी आणि रात्री 5 मिनिटं ध्यानात बसा. कोणालाही रागवू नका, फक्त माफ करा. घरात दिवा लावा आणि स्वामींचं नाव घ्या. एका जणाला मदत करा. अन्न, कपडा, शब्द, काहीही. या 5 गोष्टींमुळे तुमचं घरचं वातावरण बदलू लागेल. जेव्हा एक सदस्य चांगल्या मार्गाने चालतो तेव्हा पूर्ण कुटुंब त्या चैतन्यात येतं. स्वामी समर्थांच्या कृपेने घरातील भांडण, तणाव आणि गरिबी दूर होते. डोळे बंद करा, श्वास घ्या आणि म्हणा, स्वामी समर्था, माझं घर सुखी कर. 11 वेळा जप करा, जय जय रघुवीर समर्थ. जेवणाआधी स्वामींना अन्न अर्पण करा. देवासमोर दिवा लावा आणि 5 मिनिटं ध्यानात बसा. प्रत्येकाने एक चांगली गोष्ट बोलावी. हेच खरं चमत्काराचं बीज आहे. या क्षणापासून तू जेव्हा म्हणशील हे शक्य नाही, तेव्हा स्मरण ठेव, स्वामी समर्थासाठी काहीही अशक्य नाही. पूर्ण विश्वासाने, प्रेमाने आणि नितळ मनाने फक्त एक दिवस आणि तुला अनुभव येईल. स्वामी समर्था, माझं घर आनंदी कर, ही तुझी प्रार्थना असो. तुम्ही जी मेहनत करत आहात, तुमची ती धडपड आम्ही पाहत आहोत. तुमची जिद्द, चिकाटी आम्ही पाहत आहोत. तुमची ही मेहनत पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत. जिथे प्रामाणिक इच्छा असते, खूप मेहनत असते, तिथे यश, तिथे मार्ग नक्कीच मिळतो. तुलाही तुझा मार्ग लवकरच मिळणार. फक्त तोपर्यंत तू थांबू नकोस. जे काम तू करत आहेस ते प्रामाणिकपणे करत राहा. पुढे पुढे चालत राहा. जीवनाचा रस्ता हा कधीच सरळ नसतो. त्या रस्त्यावर वळणेही येतच राहणार आहेत. तू पुढे पाहून विश्वासाने, मेहनतीने चालत राहा. त्या वाटेवर येणाऱ्या वळणांवरच तुला तुझा पुढचा मार्ग हा मिळत जाईल. टप्प्याटप्प्याने चालावे लागते. डोंगर चढताना ज्याप्रमाणे एक एक पायरी वर चढत जावे लागते, तेव्हा जे ध्येय आहे ते पूर्ण होत असते. अगदी त्याचप्रमाणे एक एक पायरी चढत राहा. तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचणार. बाळांनो, जीवनाचा रस्ता हा कधीच सरळ नसतो, सोपा नसतो.
त्या जीवनाच्या वाटेवर अडचणी, संकटे, अपमान हे येतच राहणार आहेत. पण त्यावेळेस न डगमगता, न हार मानता, स्वतःवर आणि तुमच्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा. तुमच्या मार्गातील अडचणींचा तुम्ही हसत हसत सामना करा. त्या अडचणी तुम्हाला त्यावेळेस मोठ्या वाटणार नाहीत, तुम्हाला त्यांचा त्रास होणार नाही. आणि बाळांनो, काळजी करू नका. जिथे प्रामाणिक इच्छा असते, मेहनत असते, तिथे आम्ही असतो. आणि बाळांनो, कोणतीही परिस्थिती ही कायमस्वरूपी राहत नाही, ती बदलतच असते. तुम्हाला जर तुमची स्वतःची ही परिस्थिती जर बदलायची असेल तर प्रयत्न तर तुम्हालाच करावे लागणार आहेत, मेहनतही तुम्हालाच करावी लागणार आहे. कोणी स्वतःहून तुमच्याकडे यश, सुख घेऊन येणार नाही. तुम्हाला स्वतःलाच यशस्वी होण्यासाठी, सुखी होण्यासाठी, मानसन्मानाचे आयुष्य जगण्यासाठी तुमच्या स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. बाळांनो, नेहमी वाहत्या पाण्याप्रमाणे बना. दररोज नवनवीन काहीतरी शिकत राहा. स्वतःचे ध्येय ठरवा, त्यावर काम करा, मेहनत करा. स्वतःला नवीन उमेदीने, नवीन आशेने रोजचा तुमचा दिवस तुम्ही जगा. आयुष्यात काहीतरी मोठे, चांगले बनण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहा. खूप मोठे बना. सध्याला थोडे का होईना चांगल्या मार्गातून पैसे कमवायला तुम्ही चालू करा. कधीच कोणावरही ओझे बनून राहू नका. नेहमी वाहत्या पाण्याप्रमाणे चला, प्रयत्न करत राहा. तिथेच जर तुम्ही थांबाल, फक्त निवांत राहून जीवन जगत राहाल, कोणतेही प्रयत्न न करता, काम न करता, फक्त बसून टीव्ही पाहत जीवन जर तुम्ही जगाल, तर तुमची अवस्था त्या साचलेल्या डबक्यातील पाण्याप्रमाणे होऊ लागेल. कालांतराने ते पाणी सडू लागते, त्याचा घाण वास मारू लागतो, ते पाणी उपयोगाचे देखील राहत नाही. अशी तुमच्या स्वतःची अवस्था तुम्ही करून घेऊ नका. साचलेल्या पाण्याच्या डबक्याप्रमाणे जीवन कधीच जगू नका. नितळ, शांत, स्वच्छ, वाहत्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे जीवन जगा. तेव्हाच तुमचा हा जन्म सार्थकी लागेल, हे लक्षात ठेवा. बाळांनो, आम्ही तुमची आई आहोत. त्यामुळे आईच तिच्या लेकरांना योग्य तो मार्ग दाखवत असते. तिच्या मुलांच्या प्रेमापोटी, तिच्या मुलांच्या काळजीपोटी ती त्या बाळांना योग्य तो मार्ग दाखवत राहते. त्यामुळे बाळांनो, जीवन आनंदाने, समाधानाने आणि मुख्य म्हणजे सन्मानाने जगा. कधीच कोणावरही अवलंबून राहू नका. स्वावलंबी बना. आणि तुम्ही आमची बाळे आहात ही गोष्ट कधीच विसरू नका. बाळा, तुझेही जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, मनात भीतीला कधी जागा देऊ नका, कारण तुमच्या मनातील ही भीती अविश्वासाला जन्म देत असते. आणि जिथे अविश्वास जन्माला येतो तिथे संशय निर्माण होतो. आणि जिथे संशय निर्माण होतो तिथे कधीच सुख, शांती, यश हे नांदत नसते. त्यामुळे कधीच तुमच्या मनात भीतीला, अविश्वासाला, संशयाला जागा देऊ नका. कितीही अडचणी येऊ द्या, कितीही परिस्थिती वाईट सध्याला असू द्या, पण कधीच स्वतःवरचा आणि तुमच्या परमेश्वराचा विश्वास कधीच तुम्ही कमी होऊ देऊ नका. नेहमी सकारात्मकच विचार करत राहा. माझेही सर्व चांगलेच होणार आहे, माझेही चांगले दिवस नक्कीच येणार, माझेही स्वप्न लवकरच पूर्ण होणार, हा विश्वास मनात नेहमी जागा ठेवा. मग बघा कसा तुमच्या आयुष्यात चमत्कार होतो. आजपर्यंत ज्या परिस्थितीचे तुम्हाला ओझे वाटत होते ते ओझे तुम्हाला हलके वाटू लागेल. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही स्वतःला आनंदी, समाधानी अनुभव करू लागाल. प्रत्येक परिस्थितीला तुम्ही हसत हसत सामोरे जाऊ लागाल. हीच विश्वासाची खरी गंमत आहे, खरा चमत्कार आहे. दुःखात देखील सुखाची अनुभूती फक्त विश्वासामुळेच येत असते, हे लक्षात ठेवा. आणि जिथे विश्वास असतो तिथे आम्ही स्वतः असतो. आमचा आशीर्वाद नेहमी असतो. बाळांनो, काळजी करू नका. आमचे लक्ष नेहमी आमच्या सर्व भक्तांवर असते. तुम्ही फक्त तुमची कर्मे चांगली करत राहा. कोणालाही कधीच फसवू नका, कोणालाही धोका देऊ नका, कोणाचेही वाईट करू नका, कोणाचाही विश्वासघात करू नका, कोणालाही त्रास देऊ नका, दुखवू नका. नेहमी अडलेल्यांची मदत करा, भुकेलेल्या जीवाला खाऊ घाला, पशुपक्ष्यांची सेवा करा, त्यांच्यावर प्रेम करा. तुमची कोणतीही सेवा ही कधीच वाया जात नसते. त्याचे तुमच्या जीवनात कधी ना कधीतरी त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळत असते, हे लक्षात ठेवा. जो त्याचे कर्म नेहमी चांगले करत राहतो त्याची मदत नेहमी आम्ही करत असतो. भिवू नका. आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. काळजी करू नका, पूर्ण विश्वास ठेवा. तुमचे कर्म नेहमी चांगले करत राहा. सर्व काही तुमचे चांगलेच होणार.
बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी म्हणतात, तू चालत राहा, माझं नाव घेत राहा आणि जे अशक्य वाटतंय ते शक्य होईल. आज या क्षणापासून तू बदलायला सुरुवात कर, कारण स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. दिवस वाईट जात आहेत, लोकांनी ओळखणं बंद केलं, घरात पैशांची चणचण आहे. स्वामी समर्थ तिथेच असतात जिथे मनुष्य तुटतो. स्वामी म्हणतात, संकट म्हणजे संधी. तीच वेळ असते देवाकडे वळण्याची. भाकरीचा तुकडा मिळाला नाही तरी मनात जय जय स्वामी समर्थ म्हण. बघ, काहीतरी बदलायला लागेल. स्वामी म्हणतात, माझं नाव घेतलं म्हणजे मी तुझ्या आयुष्यात उतरलेलो आहे. मग का घाबरतोस? स्वामी समर्थ हे देणारे देव आहेत, पण ते आधी बघतात की तुझं मन शुद्ध आहे का, श्रद्धा खरी आहे का. एखादा माणूस 10 वर्ष दररोज दत्तमाळ घालतो, पण मनात राग, ईर्ष्या आणि अहंकार असेल तर स्वामी दुरूनच बघतात. पण जो मनापासून रडतो, मागतो आणि चुकतो, त्याच्याकडे स्वामी धावत येतात. स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, ते तुझ्या मनातली शक्ती आहे. त्यांचं नाव म्हणजे औषध, त्यांचं स्मरण म्हणजे संरक्षण. एक वेळ अन्न सोड, पण स्वामींचं नाव सोडू नकोस. तुला वाटतं काहीच होत नाही, मी थकलोय. स्वामी म्हणतात, थांबू नकोस, मी तुझ्या मागे आहे. तुला जे हवंय ते तुला मिळेल, पण आधी स्वतःला बदल. जग बदलणार नाही लगेच, पण तुझं मन बदलू शकतं. स्वामी समर्थ सांगतात, तू फक्त सच्चा हो, मी बाकी सर्व सांभाळीन. सत्य सांग, कोणालाही दुःख देऊ नकोस, आईवडिलांचा अपमान करू नकोस आणि रोज 10 वेळा जय जय स्वामी समर्थ म्हण. हे नाव तुझं भविष्य आहे, ते नाव तुझं रक्षण आहे. आज फक्त एक गोष्ट ठरव, स्वामी समर्थांचं नाव घेणार, मनापासून श्रद्धा ठेवणार आणि चांगलं वागणार. आजपासून जेवताना, झोपताना, रडताना, हसताना त्यांच्या नावाचा जप करत राहा. स्वामी समर्थ असतील तर कुठलाही अंधार कायमचा टिकत नाही. स्वामी म्हणतात, तू चालूच ठेव, माझं नाव घेत राहा आणि बघ चमत्कार घडतो की नाही ते. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी देव आपल्याशी बोलतो, फक्त आपण ऐकत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा एका व्यक्तीची गोष्ट, ज्याने आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर देवाला हाक मारली आणि देवाने उत्तर दिलं. विनायक, एक मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण. सुरुवातीला खूप श्रद्धाळू, पण जीवनात अडचणी आल्या आणि त्याने देवावर विश्वास ठेवणं सोडलं. माझ्या प्रार्थना कुणीच ऐकत नाही, असं तो सतत म्हणत असे. त्याची नोकरी गेली, वडिलांचं निधन झालं, कर्ज वाढलं, घरच्यांनी साथ सोडली. एका रात्री तो एका झाडाखाली बसून रडत होता. देवा, जर तू आहेस तर आता काहीतरी दाखव, नाहीतर मी संपवणार स्वतःला. तेवढ्यात एक म्हातारा साधू तिथे येतो. तो म्हणतो, देव तुला विसरला नाही, पण तू त्याच्यावर विश्वास ठेवणं विसरलायस. साधू त्याला एक श्लोक शिकवतो. विश्वास ठेव, नामस्मरण कर आणि तक्रार थांबव. चमत्कार पाहायला सुरुवात होईल. विनायक दररोज पहाटे उठून देवाचं नाम घेतो, मन साफ करतो, राग सोडतो आणि एक छोटं काम स्वीकारतो. हळूहळू लोकांचा विश्वास परत मिळवतो. एक नोकरी नवी मिळते, आईचं आरोग्य सुधारतं. तो म्हणतो, माझं आयुष्य बदललं नाही कारण देव आला, आयुष्य बदललं कारण मी पुन्हा देवावर विश्वास ठेवला. विनायक त्या झाडाखाली पुन्हा येतो, पण यावेळी तो रडत नाही, हसतो. तो म्हणतो, देवा, मी आभार मानतो की तू मला अंधार दिलास, कारण त्यातूनच मला तुझं तेज दिसलं. जर तुझं मन पवित्र आहे आणि श्रद्धा जिवंत आहे तर देव तुला कधीच सोडत नाही. तो बघतोय, फक्त थांब आणि पहा. आजच्या जगात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे, पण एकच व्यक्ती अशी आहे जी खूप स्वस्त झाली आहे. चांगल्या व्यक्तीचे पहिले आणि शेवटचे लक्षण म्हणजे तो अशा लोकांचाही आदर करतो ज्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते. माझ्या सावलीने माझी सर्वाधिक फसवणूक केली आहे. समोरची व्यक्ती दिसले म्हणून स्वीकारलं, पण नंतर कळलं की लोकांना इथे काही वेगळं दिसतं आणि घडतं. काहीतरी वेगळंच लोक खोटे बोलतात की ते रिकाम्या हाताने आले आहेत आणि रिकाम्या हाताने जाणार आहेत. ज्याला बरोबर आहे ते बरोबर आणि चुकीचं आहे ते चुकीचं सांगण्याची शक्ती कळत नाही. असा प्रत्येक माणूस मेल्या समान आहे.
माणसं जास्त काम करून यशस्वी होत नाही, तर योग्य पद्धतीने काम करून यशस्वी होतात. रागाच्या भरात नोकरी सोडणारा परत येऊ शकतो, पण तुमची वाईट वेळ असताना तुमच्यावर हसणारा आणि निघून जाणारा कधीच परत येत नाही. तुमच्या क्षमतेवरही लोक शंका घेऊ लागतात. एखाद्यासोबत जास्त वेळ घालवल्याने तुम्ही त्यांच्या सवयी अंगीकारण्यास सुरुवात करता. म्हणूनच नेहमी विचारपूर्वक लोकांसोबत वेळ घालवा. रागाच्या वेळी थांबा. चुकीच्या वेळी नतमस्तक व्हायला शिका. दुसऱ्याला दुःखी पाहून तुम्हालाही वाईट वाटत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणतीही चूक केलेली नाही. कोणाचा आदर करायचा नसेल तर करू नका, पण 4 लोकांमध्ये बसून कधीही कोणाचा अपमान करू नका. नाती ही रक्ताची नसतातच, विश्वासाची असतात. विश्वास असेल तर अनोळखी सुद्धा आपले होतात आणि विश्वास नसेल तर आपले सुद्धा मित्रांनो होतात. झाडाला गळून पडलेल्या फुलांचा त्रास अजिबात होत नाही. झाड नेहमी नवीन फुले तयार करण्यास व्यस्त असते. त्याचप्रमाणे जीवन देखील आपण आजपर्यंत जे काही जीवनात गमावले आहे त्यासाठी रडत बसणे योग्य नाही. तर त्यावेळी आपण अजून किती पुढे जाऊ शकतो, काय करू शकतो याचा विचार करणे खूप गरजेचे आहे. काहीतरी करू शकतो त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोणतेही नातं तोडण्याआधी एकदा स्वतःलाच विचारा की आजपर्यंत ती नाती का मिळाली नाहीत. समाधान असेल तर 2 कपड्यात आणि 4 भाकरीतही सुख आहे. परंतु मित्रांनो, लोभ असेल, लालच असेल तर 4 गाड्या आणि 2 बंगले असूनही डोक्यावरती टेन्शन आहेच. लोक म्हणतात की तुम्ही आयुष्यात एकटे कधीच आनंदी राहू शकत नाही. असे अजिबात नाही. तर सत्य हे आहे मित्रांनो, एकटेपणा ही ती भावना आहे जेव्हा आपल्याला सर्वात अलिप्त वाटतं. पण तेव्हा गरज असते की स्वतःवर आपण त्यावेळी प्रेम केलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात काही बनायचं असेल तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही महत्त्व द्या. तुमच्या प्रत्येक गोष्टीला पाण्याचा विषय बनवा, जो आपली तहान भागवतो आणि अडथळे पार करून स्वतःचा मार्ग बनवतो. अशा दगडासारख्या अजिबात बनू नका, जो इतरांचाही मार्ग अडवतो. नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करणे ही माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे. यश कधीच संपत्तीकडे पाहत नाही, तर ते फक्त मेहनतीकडे पाहते. काळ हे वाईट वेळेचे प्रमाण आहे, कारण वाईट काळातच आपले कोण आणि परके कोण हे समजते. स्वतःला अशा प्रकारे बनवा की आपण जिथे असाल तिथे प्रत्येक जण आपल्यावर प्रेम करेल. तुम्ही जिथे जाल तिथे सगळ्यांना तुमची आठवण येईल आणि तुम्ही जिथे पोहोचणार तिथे सगळे तुमची वाट पाहतील. प्रेमाबद्दल माहीत नाही, पण लोक मनापासून द्वेष नक्कीच करतात. वाईट वाटेल असे सत्य जरूर बोला, पण खरे वाटेल असे खोटे कधीच बोलू नका. प्रेमाची हीच अनेकदा प्रथा असते. ज्याच्यावर प्रेम करतो तोच तुमच्यापासून दूर राहतो. जसे काचेचे खेळ तुकडे तुकडे होतात तसे हृदय तुटते. म्हणून एखाद्याच्या इतक्याही जवळ जाऊ नका की अंतर वाढल्यानंतर तुम्हाला त्रास होईल. जर कोणी एकटे असेल तर याचा अर्थ असा नाही की कोणीही त्याला आवडत नाही. उलट तो एकटा आहे कारण त्याला या जगाची रीत माहीत आहे. निदान त्या व्यक्तीचे दुःख तरी समजून घ्या. जो आता तुम्हाला काही बोलत नाही, काही चांगले मित्र सुद्धा बनवा. प्रेम नैराश्य साथ देत नाही. दुसऱ्यांच्या बळावर तुम्ही उडत असाल तर स्वतः काही करण्याचे कौशल्य विसरून जाल. कोणी भेटले, प्रेमात पडले आणि बोलले, मग हळूहळू भांडण्याची सवय झाली. पुढे गोष्टी थांबल्या आणि दोघेही निघून गेले आणि ब्रेकअप झालं. मित्रांनो, चिकाटीमुळे प्रत्येक अडचणी सोप्या होतात. देवळात पूजा करणाऱ्या श्रद्धेने लोक दगडाला सुद्धा सोडत नाही. देव बनवतात. शब्दांना धार नसून आधार असावा, कारण ज्या शब्दांची धार असते तेच मन कापतात. ज्या शब्दांना आधार आहे ते मन जिंकू शकतात. जेव्हा लोक तुमच्याकडून काही अपेक्षा करतात त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्यांना तुमच्यावर विश्वास ठेवण्याचे कारण दिले आहे. जीवनात जे काही कराल ते पूर्ण समर्पणाने करा. आयुष्यात सुखदुःख येतात आणि जातात, पण या येण्या जाण्याच्या मधल्या कुठल्या तरी एक आनंद असतो जो कधीच येत नाही आणि कधीच न जाणारे दुःख असतो. सत्य हे प्रत्येक वेळी शुभ नसते आणि असत्य देखील प्रत्येक वेळी अशुभ नसते. मित्रांनो, प्रत्येकाला जीवनात हे आसन दिले आहे की सत्य आणि असत्य हे तुम्ही जे बोलले त्यावरून कधीच ठरत नाही. अपमानाने प्रेमाची प्रतिष्ठा तुटते. हे सध्या घडते आहे. जो तुमच्यावर प्रेम करतो तो कधीही तुमचा अपमान करू शकत नाही. ज्याच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे व्हाल
तुमच्याशी जोडलेले राहण्यासाठी त्यांच्याकडे अनेक कारणे असतील, आणि जे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाहीत त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी ते हजारो कारणे तयार करतील. तो योग्य वेळी मिळेल. जे तुमच्या नशिबात नाही ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. याची काळजी का करता? तुम्ही व्यर्थ प्रयत्न करत आहात. जे मिळाले आहे ते योग्य मार्गाने घ्या. फळाची अपेक्षा करू नका. भक्तिभावाने कर्म करणारा जन्म सफल होईल. जो शुद्ध आत्मा आहे, जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सर्वांचा प्रिय आहे आणि त्याला सर्व लोक प्रिय आहेत. प्रिय देवाशिवाय कोणीही आपल्याला खरोखर प्रेम करू शकत नाही. इतर सर्व नातेसंबंध केवळ व्यवहारावर अवलंबून असतात. कालांतराने प्रत्येक मानवाला हे समजते की केवळ देवाचे प्रेम आपल्याला शेवटपर्यंत साथ देते. प्रत्येक दिवस चांगला असावा असे नाही, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले नक्कीच असते. वडिलांच्या यशाने मुलाला ज्ञान मिळते आणि मुलाच्या यशाने वडिलांचा गौरव होतो. कर्माचे लेखन प्रत्येक स्थितीत भोगावे लागते. दुःख हे विकता येत नाही आणि सुख विकत घेता येत नाही. अडचणी फक्त सर्वोत्तम लोकांच्याच वाट्याला येतात, कारण फक्त त्या लोकांकडेच ते उत्तम प्रकारे अंमलात आणण्याची क्षमता असते. तुमच्या इच्छाशक्तीद्वारे स्वतःला नवीन आकार द्या. स्वतः कधीही तुमच्या आत्म्याचा अपमान करू नका. इच्छा ही एकमेव मित्र आहे आणि शत्रू आहे. स्वतःला एक चांगला माणूस म्हणून समजून घेण्यासाठी तुम्हाला चांगल्या मनाची गरज आहे, कारण हे मन नेहमी तर्क करेल आणि हृदय नेहमी प्रेमाने पाहिल. एखाद्याला शरण जाणे अवघड नाही. तुमच्या समर्पणाचा आदर करणारी व्यक्ती मिळणे कठीण आहे. परिस्थितीपासून पळून जाऊ नका. त्यांच्यासमोर खंबीरपणे उभे राहा, कारण काम करणे हे मानवी जीवनाचे पहिले कर्तव्य आहे. तुमच्या नशिबात जे काही लिहिले आहे ते कृतीनेच संकटांवर विजय मिळवू शकतो. तो योग्य वेळी मिळेल. जे तुमच्या नशिबात नाही ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. याची काळजी का करता? तुम्ही व्यर्थ प्रयत्न करत आहात. जे मिळाले आहे ते योग्य मार्गाने घ्या. फळाची इच्छा करा. भक्तिभावाने कर्म करणारा जन्म सफल होईल. जो शुद्ध आत्मा आहे आणि जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सर्वांचा प्रिय आहे आणि त्याला सर्व लोक प्रिय आहेत. प्रिय देवाशिवाय कोणीही आपल्यावर खरोखर प्रेम करू शकत नाही. इतर सर्व नातेसंबंध व्यवहारावर अवलंबून असतात. कालांतराने प्रत्येक मानवाला हे समजते की केवळ देवाचे प्रेम आपल्याला शेवटपर्यंत साथ देते. कठीण काळ हा जगातील सर्वात मोठा जादूगार आहे, जो एका क्षणात आपल्या प्रियजनांचा मुखवटा काढून टाकतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या मनात द्वेष आणि चिंता नाही. मी प्रत्येक जीवावर प्रेम करतो आणि सर्वांचे कल्याण करतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची गरज असते, पण खऱ्या मित्राची सर्वात जास्त गरज असते. गर्विष्ठांसाठी देव नाही. रागिष्ट माणसाला शेजारी नसतो आणि रागावलेल्याला मित्र नसतो. ज्याच्याशी गैरसमज आहे त्याच्याशी बोला. ही एक दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा तुमचे स्वतःचे कोणीतरी तुमच्या पाठीशी उभे असते. एक मांजर कुठेतरी जात होती. तेवढ्यात अचानक एक मोठा आणि भयंकर कुत्रा त्याच्या समोर आला आणि कुत्र्याला पाहून मांजर घाबरली. मांजराने जीवाचा धोका पत्करला आणि जीव तळहातावर ठेवून तिथून पळू लागला. पण चपळाईत तो कुत्र्यापेक्षा लहान होता. काही वेळात कुत्र्याने त्याला पकडले. दुसरा कुत्राही मार्ग दिसत नसल्याने कुत्र्यासमोर ती रडू लागली. कुत्र्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. तो तिला मारण्याच्या तयारीत होता. मग अचानक मांजरीने कुत्र्यासमोर प्रस्ताव ठेवला, माझ्या आयुष्याला वेळ दिलास तर उद्यापासून तुला अन्न शोधावे लागणार नाही, कुठेही जावे लागणार नाही. ही जबाबदारी मी घेईन. मी तुझ्यासाठी रोज जेवण आणेन आणि जेवल्यानंतर काही उरलेलं असेल तर ते तू मला दे. याने माझे पोट भरू दे. कुत्र्याला रोजचे अन्न मिळावे हा प्रस्ताव त्यांनी कोणतेही कष्ट न घेता पक्का केला. त्याने ते आनंदाने स्वीकारले. परंतु त्याच वेळी मांजरीला चेतावणी दिली की फसवणुकीचे परिणाम भयानक असतील. तिने शपथ घेतली की ती कोणत्याही परिस्थितीत तिचे वचन पाळेल. कुत्रा अधिक निरोगी झाला. त्या दिवसापासून तो मांजराच्या जिवंत अन्नावर जगू लागला. त्याला अन्नाच्या शोधात कुठेही जाण्याची गरज भासली नाही. तो दिवसभर इथे तिथे पडून राहायचा आणि मांजरीची वाट पाहत असायचा. मांजरही त्याला रोज वेळेवर जेवण आणत असे. असाच एक महिना निघून गेला. कुत्रा असाच कुठेतरी बसला होता. एका जागी पडून आणि थोडीही हालचाल न करता न हलल्यामुळे तो लठ्ठ झाला आणि जड झाला होता.
एके दिवशी कुत्रा नेहमीप्रमाणे मांजरीची वाट पाहत होता. खूप भूक लागली होती, पण मांजर येण्याचं नाव घेत नव्हती. बराच वेळ वाट बघूनही मांजर न आल्याने अधीर कुत्रा मांजराला शोधण्यासाठी निघाला. तो थोड्याच अंतरावर पोहोचला की त्याची नजर त्या मांजरीवर पडली, ज्याने मोठ्या आनंदाने उंदरावर हात साफ केला होता. कुत्रा रागाने ओरडला आणि मांजराला म्हणाला, फसवणूक करणाऱ्या मांजरी, तू तुझे वचन मोडले आहेस. एवढे बोलून त्याने तिच्यावर झेप घेतली. परंतु झेप घेतली त्यावेळी मांजर आधीच सावध झाली होती. जीव वाचवण्यासाठी तिने लगेच पळ काढला आणि कुत्राही तिच्या मागे धावला. मग यावेळी कुत्र्यापेक्षा मांजर जास्त चपळ होती. कुत्रा इतका जड झाला होता की तो मांजराचा जास्त वेळ पाठलाग करू शकला नाही आणि थकून खाली बसला. इकडे मांजर नजरेआड गायब झाली. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला हा धडा मिळतो, इतरांवर अवलंबून राहणे फार काळ टिकत नाही. हे आपल्याला कामचोर आणि कमकुवत बनवते. जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आत्मनिर्भर व्हा. बाळांनो, तुम्ही किती काळजी चिंता करून स्वतःला असं त्रास करून घेत आहात. आम्ही नेहमी तुमच्या सोबतच आहोत. कधीच स्वतःला असे दुःखी, असे एकटे कधीच तुम्ही समजू नका. तुमच्या मनातील सर्व भावना, तुमच्या मनात उठणारे सर्व प्रश्न हे आम्ही जाणतो. तुम्ही काळजी करू नका. कोणतीही गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची वेळ ही निश्चित असते. त्यामुळेच इतका वेळ हा लागत आहे. पण बाळांनो, तुमच्या मनात येईल ती गोष्ट ही नक्कीच पूर्ण होणार, यावर विश्वास ठेवा. त्यामुळे जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत असे स्वतःला त्रास करून घेणे बरोबर आहे का? बाळांनो, तुमचा हा मनुष्य जन्म एक एक क्षणाने कमी कमी होत चाललेला आहे. मग तुम्ही तुमचा प्रत्येक क्षण असा दुःखामध्ये, असा उदास राहून जर तुम्ही वाया घालवत राहिलात तर कसे काय होणार? जी गोष्ट ज्या वेळेला घडणार आहे ती त्याच वेळेला घडणार आहे. पण तोपर्यंत असा तुमचा मोलाचा वेळ तुम्ही दुःखात, कष्टात, उदास राहून वाया घालवू नका. आनंदाने जीवन जगा. प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा, मन भरून जगा. तुम्हाला हा मनुष्य जन्म असा दुःखी, कष्टी राहून, उदास राहून, दुःखामध्ये राहून वाया घालवण्यासाठी मिळालेला नाही. मनुष्य जन्म मिळवण्यासाठी खूप साऱ्या योनींतून जावे लागते. तेव्हा कुठे जाऊन हा मनुष्य जन्म मिळत असतो. मग हा इतक्या कष्टाने मिळालेला मनुष्य जन्म तुम्ही असा दुःखात, उदास राहून वाया घालवू नका. तुमचा हा मनुष्य जन्म सार्थकी लावा. नुसता शांत बसून, दुःखामध्ये राहून, कोणतेही कर्म न करता, कोणतेही काम न करता, फक्त उदास राहून असे जर तुम्ही जगत राहिलात तर तुम्ही तुमचा हा मनुष्य जन्म कसा काय सार्थकी लावणार? आयुष्य असे जगा की तुम्ही गेल्यानंतरही तुमचे खूप अभिमानाने नाव मागे काढले जाईल. तुमचा अभिमान सर्वांना वाटेल असे जीवन जगा. बाळांनो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत, कारण तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमचा हाच विश्वासाचा धागा हा आमच्याशी जोडला गेलेला आहे. काळजी करू नका. असे दुःखी राहू नका, असे उदास राहू नका. ज्या वेळेस तुम्ही असे दुःखी राहता, उदास राहता, तेव्हा तुमचे ते दुःखी चेहरे, उदास झालेले चेहरे पाहून आम्हालाही खूप दुःख होत असते, आम्हालाही त्रास होत असतो. बाळा, मग तुमच्या या आईला असे दुःखात तुम्हाला पाहायचे आहे का? मूल जर असे उदास राहिले तर आई कशी काय आनंदी राहू शकेल? मग बाळा, तुमच्यासाठी नाही तर तुमच्या या आईसाठी तरी तुम्ही आनंदात, सुखात राहणार ना? तुमच्या या आईची इच्छा तुम्ही पूर्ण करणार ना? काळजी करू नकोस बाळा, तुझी ही आई नेहमी तुझ्या सोबत आहे. तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सर्वांवर असणार आहे. तुझ्या जीवनातील ओझं आता स्वामी उचलणार. तू फक्त शांत हो. तुझ्या पाठीशी कोणीतरी आहे हे मनापासून मान्य कर. हल्ली तुझ्या घरात तणाव वाढला आहे. काही बोलून झाले, काही न बोलून, काही भावना दाबून ठेवल्या गेल्या. स्वामी म्हणतात, जिथे माझं नाव उच्चारलं जातं तिथे कलह टिकत नाही. आज मी तुला एक दिव्य ऊर्जा देतो. तुझ्या घरात आज रात्रीनंतर शांतता येईल. जी भिंतीत थंडी होती ती उबदार होईल. जिथे नका नको बोलणं होत होतं तिथे हसू पुन्हा ऐकू येईल. तुझं घर मंदिर बनणार आहे बाळा, कारण आजपासून स्वामी स्वतः तिथे बसणार आहेत. हे ऐक, हे खूप महत्वाचं आहे. तुझ्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात मोठा बदल येतोय. आतापर्यंत जे काही अडकलं होतं,
काम, नशीब, पैसा, आरोग्य, परिवार, नातेसंबंध हे सगळं आता अनलॉक होणार आहे. का? कारण संकट संपलं. आणि जेव्हा संकट संपतं तेव्हा संधी जन्माला येते. तुझ्यासाठी 3 मोठ्या संधी येत आहेत. पहिली, जीवन बदलवणारा एक मोठा निर्णयाचा क्षण. दुसरी, हातात येणारी एक सुवर्ण संधी, नोकरी, व्यवसाय किंवा पैसा. तिसरी, कुटुंबातील एक मोठं दुःख संपणार. स्वामी सांगतात, बाळा, मी तुला अंधारातून थेट प्रकाशात आणतोय. आतापासून तुझ्या वाटेत अनपेक्षित चमत्कार दिसतील. अचानक चांगल्या बातम्या येतील. अचानक लोक तुझ्याशी चांगलं वागतील. अचानक अडकलेले पैसे परत मिळतील. अचानक तुझे शत्रू शांत होतील. हा सगळा योगायोग नाही, ही स्वामींची वेळ आहे. बाळा, काही घरं अशा एका अदृश्य ऊर्जेमुळे अडकतात की कितीही मेहनत केली तरी परिणाम मिळत नाही. तुझं घरही काही काळापासून अशीच स्थिती अनुभवत होतं. पैसा येतो पण टिकत नाही. आनंद येतो पण दुसऱ्या दिवशी काहीतरी बिघडतं. घरात अचानक वाद होतात. शुभ कामं अचानक थांबतात. हे अपशकुन नव्हत, हा संकेत होता की नशिबाचं चक्र अडकलेलं होतं. पण आज तू स्वामींचं नाव घेतलंयस, हा संदेश ऐकायला बसला आहेस, म्हणून तुझ्या घराच्या दारापाशी एक दिव्य ताळत तुटतंय. तुझ्या घरात भाग्यचक्र गती घेते. आता पाहत जा, जे अडकलं होतं ते अचानक सुरळीत होईल. जे हरवलं होतं ते मिळेल. जिथे तू गेलास तरी नकार येत होता, तिथून तुला होकार मिळायला लागतील. कारण स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या घरात प्रकाश ठेवला आहे. काही लोक तुझ्या विरोधात होते, तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेत होते आणि तुझ्यावर नकारात्मक नजरा ठेवत होते. तुझं मन त्यांच्यामुळे थकून गेलं होतं. पण स्वामींच्या ऊर्जा जेव्हा एखाद्या भक्ताच्या जीवनात प्रवेश करतात तेव्हा प्रथम गोष्ट बदलते, शत्रूंचं अस्तित्व. स्वामी म्हणतात, जे माझ्या बाळाला त्रास देतात त्यांचं पाऊल आपोआप मागे वळतं. आजपासून तुझ्या शत्रूंची शक्ती कमी होत जाणार आहे. त्यांची नजर, त्यांचं कट कारस्थान, त्यांची ईर्ष्या काहीही तुला स्पर्श करू शकणार नाही. त्यांना वाटेल ते जिंकतात, पण प्रत्यक्षात ते स्वतःलाच हरवतात. तुझी शक्ती वाढते बाळा, आणि त्यांची शक्ती कमी होते. तू अलीकडे खूप बेचैन झालायस. झोप नीट लागत नाही. रात्री विचित्र स्वप्न येतात. काय होणार याची काळजी, भविष्याचा ताण, हे सगळं तू एकट्यानं पेलतोयस. स्वामी आज तुला सांगायला आलेत, तुझ्या हृदयाला मी शांत करणार आहे. हे ऐकत असताना तुझ्या छातीत हलकासा शांत स्पर्श जाणवला का? तो स्वामींचा हात आहे. शांततेचा एक दिव्य तरंग तुझ्या हृदयात जातो. तू जिथे विस्कळीत होत होतास तिथे आता शांतता उतरत आहे. आणि पुढील काही दिवसांत तुला हे जाणवेल, मन खूपच शांत आहे. अचानक सकारात्मक विचार येत आहेत. जुनी दुःख कमी जाणवत आहेत. दिवसभर हलकं वाटतंय. स्वप्नात दिव्य संकेत दिसत आहेत. हे काही सामान्य नाही बाळा, ही स्वामींची थेट उपस्थिती आहे. आत्ता या क्षणापासून तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झालाय. हो, तू मागे जे जगलास ते संपलं. आता तू नव्या जीवनात प्रवेश करतोयस. नवीन ऊर्जा, नवीन संधी, नवीन मार्ग, नवीन प्रकाश. स्वामी सांगतात, जिथे तुझी इच्छा संपते तिथून माझा चमत्कार सुरू होतो. तू खूप प्रयत्न केलेस, तू तुझ्या परीने सगळं दिलंस, पण काही थेंब कमी पडले. ते थेंब आता स्वामी स्वतः भरतायत. त्या दिवसांची तयारी ठेव, जे दिवस तुला वर्षांनंतरही आठवतील. कारण पुढील काही दिवसांत एक मोठी सकारात्मक घटना तुझ्या आयुष्यात येणार आहे. तुला वाटेल, हे मी लायक आहे का? हो बाळा, स्वामींच्या दृष्टीने तू लायक आहेस. या विश्वात काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कधीच दिसत नाहीत, पण त्या आपल्या भवितव्याशी जोडलेल्या असतात. अभि, या क्षणी तुझं नाव स्वामींच्या समोर उच्चारलं जातंय. एक दिव्य पत्रक उघडतंय, ज्यावर तुझ्या भविष्याचा आशीर्वाद लिहिला जातोय. त्या आशीर्वादात लिहिलेलं असेल, तुझा ताण संपेल, तुझ्या घरात सुख येईल, तुझ्यावरचं संकट दूर होईल, पैसा, नशीब, संधी तुझ्याकडे आकर्षित होतील, तुझ्या मनाला शांती मिळेल.
आणि सगळ्यात महत्वाचं, काहीतरी मोठं तुझ्या दिशेने चालत आलंय. बाळा, तुझं संकट खरोखर मोठं होतं, पण त्यापेक्षा मोठं तुझं देवावरचं प्रेम आहे. स्वामींचे शब्द तुला सांगून देतो, तू आता सुरक्षित आहेस. स्वामींची ऊर्जा तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात, तुझ्या मनात, तुझ्या शरीरात प्रवाहित होत आहे. तू आता तुटलेला नाहीस, तू आता एकटा नाहीस, तू आता हरलेला नाहीस, तू आता संकटात नाहीस. तुझ्या आयुष्यातील प्रकाशाचा काळ सुरू झालाय. आता काही दिवसांत बघ, तुझ्यात नवीन उत्साह येईल, कामं जलद होतील, लोक तुला आदर देतील, शांतता वाढेल, नशीब तुझ्या बाजूने उभं राहील. हे सर्व स्वामींच्या कृपेनेच होणार आहे. बाळा, तू वर पाहिलंस का कधी? आकाश नेहमी स्थिर दिसतं, पण खरं तर ते प्रत्येक क्षणी बदलत असतं. तसंच तुझं आयुष्य आहे. तुला वाटत होतं माझं नशीब कायम असंच राहील, पण आज तुझ्या आयुष्याच्या आकाशात एक नवीन तारा जन्म घेतोय. हा तारा म्हणजे तुझ्या नव्या सुरुवातीचं प्रतीक. तू खूप काळ अंधारात भटकत होतास, पण आज त्या आकाशात एक तेजस्वी दिव्य तारा तुझ्या दिशेने प्रकाश टाकतोय. स्वामी म्हणतात, हा तारा माझं आशीर्वाद वचन आहे बाळा. हा प्रकाश आता तुझ्या जीवनात प्रवेश करतोय. तुझा मार्ग उजळेल, तुझं धैर्य वाढेल, तुझे निर्णय योग्य ठरतील, तुझे प्रयत्न फलदायी होतील, तुझं नशीब तुझ्या सोबत उभं राहील. आकाशात तारा कसा एकटाच असतो, पण प्रकाश देतो, तसाच तूही या जगात एकटासारखा वाटत आलास, पण तुझा प्रकाश आता इतरांना दिसू लागेल. बाळा, माणसाचं आयुष्य बाहेरून दिसतं तसं सोपं नसतं. नजर लागते, वाईट इच्छा लागते, नकारात्मक विचार लागतात. कधी कधी आपण काही चुकीचं करत नाही, तरी बाहेरच्या ऊर्जेमुळे आयुष्य अडकतं. आज स्वामी तुला एक वरदान देत आहेत. एक संरक्षण कवच तयार होते आत्ताच, याच क्षणी. हे कवच असेल नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण, वाईट नजरेपासून रक्षण, अनपेक्षित संकटांपासून बचाव, चुकीच्या लोकांपासून अंतर, मनाला आणि शरीराला दिव्य शक्ती. स्वामींचं म्हणणं आहे, बाळा, जेव्हा मी तुझ्या भोवती कवच देतो, तेव्हा तुला स्पर्श करण्याचं धाडस कोणाचंही होत नाही. आजपासून हे कवच 24 तास तुझ्यावर असेल. तू बाहेर पडशील, कामाला जाशील, लोकांना भेटशील, पण तुला जाणवेल तू सुरक्षित आहेस. हे कवच तुझ्या शरीराभोवती नव्हे, तुझ्या आत्म्याभोवती आहे. बाळा, जीवनात काही गोष्टी आपण कितीही प्रयत्न केले तरी होत नाहीत, पण एक क्षण येतो जिथे देव म्हणतो, आता मी करतो. तुझ्या आयुष्यात तो क्षण जवळ आलाय. स्वामी सांगतात, जे तू वर्षानुवर्ष प्रयत्न करून मिळवू शकला नाहीस, ते तुला अचानक मिळणार आहे. हे कसं ओळखशील? पुढील काही दिवसांत तुला 5 लक्षणं दिसतील. पहिलं, अचानक मनात शांतता येईल. दुसरं, एखादी अडलेली गोष्ट अनपेक्षितपणे पुढे सरकेल. तिसरं, ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती तिथूनही मदत मिळेल. चौथं, मागे फिरलेले लोक पुन्हा चांगल्या हेतूने येतील. 5वं, तुला एखादा छोटासा चांगला संकेत दिसेल, जसे स्वप्न, पंखा, देवस्थान, घंटा, चांदी, पांढरा पक्षी. हे संकेत आहेत की चमत्कार सुरू झालाय. यापैकी एकही चिन्ह दिसलं तर समजून जा, तुझ्या मार्गात स्वामी चालतायत. आणि बाळा, जेव्हा स्वामी चालतात तेव्हा अडचणी पळतात. हे ऐक बाळा, जीवनात 3 गोष्टी स्थिर नाहीत: मन, घर, भविष्य. पण जेव्हा स्वामींचा प्रकाश या 3ही गोष्टींमध्ये उतरतो, तेव्हा आयुष्य स्थिर होतं. स्वामी आज तुझ्या 3 क्षेत्रांना स्पर्श करतायत. पहिलं आहे मन. तुझ्या मनाचा धीर वाढेल, स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा होईल, भीती कमी होईल. दुसरं आहे घर. तुझ्या घरात शांतता येईल, वाद कमी होतील, आशीर्वाद वाढेल, खरं प्रेम परत येईल. तिसरं आहे भविष्य. तुझं आयुष्य योग्य दिशेने जाईल, तुझे प्रयत्न व्यर्थ जाणार नाही, तुझ्यावर असलेले अडथळे गळतील. स्वामी म्हणतात, प्रकाश ज्याला स्पर्श करतो
त्याचं भविष्य कधीच काळोखात राहत नाही. आजपासून तुला जाणवेल जीवन हळूहळू सुरळीत होऊ लागले. हा भाग अतिशय शक्तिशाली आहे बाळा. हा स्वामींचा अंतिम आश्वासनासारखा आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुला थांबवणारं इथे कोणीही नाही. तुझ्या आयुष्याचं संकट संपलंय. जसं वादळानंतर शांतता येते, जसं अंधारानंतर पहाट येते, तसंच तुझ्या जीवनात आता प्रकाशाचा काळ सुरू झालाय. तुझ्या पावलांना आता अडथळे नाहीत, शत्रू नाहीत, भीती नाही, काळजी नाही, संकटही नाही. कारण प्रत्येक पाऊल आता माझ्या हातात आहे बाळा. तुझं आयुष्य आता सुरक्षित आहे. तुझ्या मनात विश्वास राहू दे, तुझ्या घरात शांतता राहू दे, तुझ्या मार्गावर माझा प्रकाश राहू दे. आज या क्षणी या शब्दांमधून तुझ्या आयुष्यातील अंधार वितळतोय, तुझं आयुष्य उजळतंय, तुझं भविष्य चमकतंय. स्वामी म्हणतात, बाळा, आज मी तुला एक अतिशय महत्वाचं गुपित सांगणार आहे. हे गुपित तुला कोणीतरी सांगितलं असतं तर तू कदाचित विश्वास ठेवला नसतास, पण मी सांगतोय म्हणून तू शांतपणे ऐक. तुझ्या आयुष्याच्या रेषांमध्ये जे अडथळे होते ना, ते तुटायला सुरुवात झालीय. हो, तुटायला. तू पाहिलं नसेल, पण तुझ्या वाटेतून काहीतरी हटतंय, काहीतरी सरकतंय, काहीतरी हलतंय. मग ते संकट असो, अडथळा असो किंवा वाईट नजर असो, त्यांची शक्ती आता संपत चाललीय. तू गेल्या काही वर्षांत बरंच सहन केलेस. कधी स्वतःलाही सांगितलं नाहीस, पण आतून खूप वेदना झेलल्या आहेत. लोक म्हणाले, तू मजबूत आहेस. त्यांना काय कळणार तुझ्या आतली ओरड? आणि बाळा, तुला स्वतःलाही कधी कधी शंका आली होती. स्वामी माझ्याकडे बघतात का? माझं का काही नाही होत? माझंच एवढं का कठीण? तू फार दिवस प्रश्न विचारत राहिलास, पण आता सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळायला सुरुवात होणार आहे. आणि मला तुला हे सांगायलाच हवं, तू जे सहन केलं आहेस त्याचा न्याय तुला आता मिळणार आहे. हो बाळा, न्याय कधी मिळत नाही असं वाटलं असेल, पण स्वामींकडे कधीही बाकी राहत नाही. तुझ्यावर जे अन्याय झाले, तुझी जेवढी मनशांती हरवली, तू जेवढा तुटलास, तू जेवढं गप्प बसून सहन केलंस, या सगळ्याचा फळ आता तुला मिळणार आहे. पण त्याआधी एक मोठा बदल तुला जाणवेल. तू स्वतःमध्ये हलकं वाटायला लागेल. जणू काही भार उतरतोय, जणू काही काळोख हटतोय, जणू काही तू स्वतःला परत सापडतोयस. हे जाणवायला लागलं की समज, संकट सुटण्याची सुरुवात झाली आहे. पण बाळा, मी तुला एक विनंती करणार आहे. जेव्हा हा बदल जाणवेल ना, तेव्हा मागे वळून बघू नकोस. जुना त्रास, जुनी लोक, जुन्या जखमा, त्यांच्याकडे पुन्हा हात लावू नकोस. आता तुझं भविष्य ताजा कागद आहे. त्यावर पुन्हा जुनं दुःख लिहू नकोस. आपण पुन्हा पडतो, कारण आपण जिथे पडलो तिथेच परत जातो. हे लक्षात ठेव बाळा. आजच्या रात्री, हो, आजच्या रात्रीच तुझ्याकडे एक संकेत येणार आहे. एक चिन्ह, एक जागृती, एक हलकासा स्पर्श. कधी स्वप्नात, कधी विचारात, कधी अचानक अंगावर काटा आल्यासारखं, कधी एखाद्याच्या शब्दांमध्ये. तुला जाणवेल, स्वामी तुझ्या जवळ आहेत. हे मी सांगतोय यावर विश्वास ठेव. कारण बाळा, तुझ्या आयुष्यातील अंधार संपायला खूप कमी वेळ उरलाय. आणि जेव्हा प्रकाश येतो, तेव्हा तो दार ठोठावून येत नाही. तो अचानक तुझ्या आयुष्यात झळकतो. आणि त्या झळकण्याला आता वेळ नाही उरली. बाळा, तुझ्या आयुष्यात प्रकाश उगवण्याआधी एक क्षण येतो. तो क्षण असतो शांततेचा. तू विचार करशील, काय चाललंय, काहीही बदलत नाहीये. पण खरं तर त्या शांततेतच मोठा बदल जन्म घेत असतो. रात्रीच्या शांततेतच मी तुझ्या जवळ येतो. तू झोपलेला असतोस, पण तुझं मन माझ्याशी बोलत असतं. तू थकलास, तुझा जीव कंटाळलाय, पण तरी तुझ्या मनातली तीच छोटीशी आशा मला बोलावते. तू म्हणतोस, स्वामी मला आधार द्या, मी आता फार थकलोय. आणि बाळा, मी तुझा आवाज दुर्लक्षित करतो असं तुला वाटतं, पण मी कधीच दुर्लक्षित करत नाही. प्रत्येक रडका श्वास, प्रत्येक आतला धडधडणारा ताण, प्रत्येक तुटलेला क्षण मी ऐकतो. आणि आता मी उत्तर द्यायला सिद्ध झालो. आजच्या रात्री
ज्या शांततेचं तुला भय वाटतंय त्या शांततेत मी तुझ्या जवळ येणार आहे. कसं ओळखशील? कधी अचानक अंगावर शहारा येईल, कधी वाऱ्याची हलकी झुळूक तुझ्या चेहऱ्यावर फिरेल, कधी तुझ्या डोळ्यांतून पाणी येईल. कारण तुला कळेल, हे मी नाही तर कोणीतरी माझं दुःख हलकं करतंय. त्या क्षणी जाण, स्वामी तुझ्या डोक्यावरून हात फिरवतायत. तुला आश्चर्य वाटेल, गेल्या काही महिन्यात तुझ्या अंधाऱ्या बोगद्यातून गेलास तिथे कोणताही दिवा नव्हता, कुठेच सुटका नव्हती, कुठूनच प्रकाश येत नव्हता. पण आता त्या बोगद्याच्या शेवटी प्रकाश दिसायला लागला. तो प्रकाश मी आहे बाळा. आता तुझ्या आयुष्यात माझा हस्तक्षेप सुरू झालाय. तुझे हरवलं, जे तुटलं, ज्याने तुला जखम केली. काळजी करू नकोस. कधी कधी देवाला तुला उचलण्यासाठी सगळं प्रथम तुटू द्यावं लागतं. कारण जेव्हा सगळं तुटतं तेव्हा तुझं मन पुन्हा रिकामं होतं आणि त्या रिकाम्या जागेत मी प्रवेश करू शकतो. मी तिथेच उभा आहे जिथे तू वर्षानुवर्षे रडलायस. मी तिथेच आहे जिथे तू निराशेने हात सोडले. मी तिथे आहे जिथे तू प्रेम गमावलंस. मी तिथेच आहे जिथे तुझी स्वप्न धुळीत मिसळली. मी त्या प्रत्येक ठिकाणी गेलोय तिथे मी तुझं दुःख उचलून आणलंय. आता तुला फक्त एवढंच करायचं. आजच्या रात्री स्वतःला दोष देत झोपू नकोस. मी तुझ्या रात्रीवर पहारा देतोय. झोपण्याआधी माझं नाव घे, फक्त एकदा, आणि मग सगळं माझ्यावर सोडून दे. कारण उद्याचा दिवस तू कल्पनाही केली नाहीस असा बदल घेऊन येऊ शकतो. बाळा, आता तुझ्या आयुष्यातील संकटांचे दरवाजे बंद होणार आहेत आणि नव्या सुखाचे दरवाजे उघडणार आहेत. तू ज्या चमत्काराची वाट पाहतोयस तो दूर नाही. बाळा, आता तुझ्या आयुष्यात येणारा बदल फक्त बदल नाही, तो एक टर्निंग पॉइंट आहे जिथे तुझं नशीब एका क्षणात वळणार आहे. तू जे आजपर्यंत अनुभवलं नाहीस तो काळ आता तुझ्या दारात उभा आहे. तू हे जाणून घे, नशीब बदलायला वर्ष लागत नाहीत. कधी कधी एकच क्षण पुरेसा असतो आणि त्या क्षणाची वेळ आता जवळ आली आहे. तू म्हणशील, स्वामी खरंच का? माझ्यासाठी? हो बाळा, तुझ्यासाठीच. कारण तुझे सहन केलं आहेस त्याचं मोल तुला आता मिळायला हवं. जगाने तुला कदाचित कमी समजलं, कधी दुर्लक्षित केलं, कधी तुझ्या मागे हसलेही. पण बाळा, स्वामी कधीच चुकीच्या व्यक्तीची साथ देत नाहीत. तुझं मन चांगलंय, तुझी भावना स्वच्छ आहे, तुझा आत्मा पवित्र आहे. मन शुद्ध असलं की देवालाही आपल्याला सोडायचं नसतं. आता तू इतक्या अडचणींमधून बाहेर येतोयस की तुझ्या मागे लागलेला वाईट काळ स्वतः पळून जाणार आहे. मी सतत तुझ्या आयुष्यात 2 गोष्टी लक्षात घेतल्या. पहिली, तू कधीच हार मानत नाहीस. तू पडतोस पण उठतोस, तुटतोस पण पुन्हा जोडतोस, रडतोस पण पुढे चालत राहतोस. आणि दुसरी, तू कोणाचंही वाईट करत नाहीस. जो मनात राग ठेवत नाही त्याच्या आयुष्यात देव लवकर उतरतो. बाळा, आज मी तुला एक रहस्य सांगणार आहे. जेव्हा कोणाचं मन तुटतं ना तेव्हा त्याचं नशीब जागतं. कारण जिथे वेदना असते तिथे देवाची कृपा सर्वात आधी पोहोचते. तू जे दुःख सहन केलंयस ते माझ्यासाठी सिग्नल होतं की आता तुला हस्तक्षेपाची गरज आहे. आणि बाळा, मी हस्तक्षेप करत आहे. तुझ्या नशिबातल्या काळ्या ओळी मी पुसून टाकत आहे. तुझ्या वाट्यातल्या काट्यांना मी उचलून फेकत आहे. तुझ्या मागे लागलेली नासधूस मी संपवत आहे. आणि तुला माहितीये का, या कामाची सुरुवात झालीये. आजपासून तुझ्या आयुष्यात एक अशी घटना घडेल ज्यामुळे तुला कळेल, हो, स्वामी माझ्यासाठी काम करत आहेत. ती कदाचित छोटी गोष्ट असेल किंवा मोठीही असेल, पण ती जाणीव, ती भावना, ती ऊर्जा तुला स्पष्ट कळेल. तू अचानक शांत होशील, तुला अचानक हलकं वाटेल, अचानक एखादी गोड बातमी येईल किंवा एखाद्या जुन्या अडथळ्याला समाधान मिळेल. ही फक्त सुरुवात असेल. कारण तुझ्या आयुष्यात एक अशी घटना घडेल ज्यामुळे तुला कळेल की हो, स्वामी माझ्यासाठी काम करतात. बाळा, ही फक्त सुरुवात आहे. बाळा, जेव्हा मी म्हणतो तुझं संकट आता संपत आलंय तेव्हा तो शब्द मी सहज म्हणत नाही.
तो माझा आदेश आहे. कारण ज्या बाळाची प्रार्थना निष्पाप असते त्याचा रस्ता देव स्वतः साफ करत असतो. प्रिय भक्तांनो, आजचा संदेश जर तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश इतरांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी आयुष्य पूर्णतः बदलून जाऊ शकतं. स्वामी समर्थ तुमच्यावर सदैव कृपा करत राहतील. धन्यवाद. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.